मला असं वाटतं की काल देखील याचं उत्तर दिलेलं आहे. माननीय बाळासाहेबांनी शिवसेनेची उभारणी करत असताना 80% समाजकारण आणि 20% राजकारण करावा असा संदेश शिवसैनिकांना दिलेला होता. 2 दिवसापूर्वी शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी याच आदेशाचं पालन केलं. कारण ज्या ठिकाणी पूर परिस्थिती आहे तिथल्या शिवसैनिकांनी मुंबईमध्ये येणं योग्य नाही, म्हणून ज्यांच्या घरामध्ये दसरा होत नाही त्यांना शिवसैनिकांनी मदत करून त्यांचा दसरा साजरा करावा हे सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आदेश दिले. आणि MMR रिजन मधल्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा हा सुरक्षित ठिकाणी असावा, कुठच्याही शिवसैनिकाला त्रास होऊ नये हे भान ठेवून नेस्कोमध्ये आज आमचा मेळावा होतोय. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. थोड्याच वेळामध्ये शिंदेसाहेब या ठिकाणी येतील, परंतु शिवाजी पार्कमध्ये देखील मेळावा घेत असताना आमच्यावर टीका टिप्पणी झाली. तिथं जर चिखल झाला तर आमच्यावर फेकून मारू असं कोणीतरी सांगितलं. पण ज्यांना आम्ही ऑलरेडी चिखलात लोळवलेले आहेत त्यांनी आमच्यावर चिखल मारण्याचा काही प्रश्न येत नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये काम जे केलेलं आहे त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रामध्ये स्वतःचं अस्तित्व आणि व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना आम्ही कुठच्याही आघाडीला घाबरत नाही. किती आघाड्या जरी झाल्या तरी महायुतीचाच भगवा स्थानिक स्वराज्य संस्थेवर फडकणार आहे. शेवटी निवडणुका जवळ आल्यानंतर पक्षाचे जे प्रमुख असतात ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शनच करत असतात. एक मात्र नक्की आहे की जसं शिवीगाळ समोरच्यांकडनं होते, आम्ही बाळासाहेबांचे वारसदार असल्यामुळं आणि त्याचं नेतृत्व माननीय एकनाथ शिंदे साहेब करत असल्यामुळं कुठेही शिवीगाळीचा कार्यक्रम नाही, कुठेही बदनामीचा कार्यक्रम नाही. याच्यातनं सामाजिक कशा पद्धतीनं काम करून पूरग्रस्तांना मदत करायची आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जात असताना कार्यकर्त्यांनी काय पद्धतीनं काम करायचं याचंच मार्गदर्शन एकनाथ शिंदे साहेबांकडून होईल. अशा परिस्थितीमध्ये शिवसैनिकांना चिखलात उभं करणं ते बसवणं कितपत योग्य? शिवसैनिकांची काळजी जी आहे मी मगाशी तेच सांगितलं की नेतृत्वाला आपल्या कार्यकर्त्यांची, आपल्या शिवसैनिकांची, सर्वसामान्य माणसाची काळजी असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच पूरग्रस्त भागामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचं भान ठेवून माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी हा MMR रिजन मधल्या कार्यकर्त्यांचा मेळावा हा नेस्कोमध्ये घेतला, बंदिस्त ठिकाणी घेतला. काही लोकांनी हा पिंजऱ्यातला आहे, आमचा जंगलातला आहे. आता जंगलाची परिस्थिती काय झाली, निसर्गाने केली हे आपण तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीला फक्त विरोध करण्यासाठी टोकाचं बोलायचं, त्याची बदनामी करायची हे महाराष्ट्राला कळलेलं आहे. मगाशी देखील मी सांगितलं की आम्ही रिझल्टमध्ये डिस्टिंक्शन मिळवलेले विद्यार्थी आहोत. आम्ही 80 पैकी 60 जागा निवडून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणल्या आणि ज्यांनी 100 जागा उभ्या केल्या होत्या त्यांच्या 20 जागा निवडून आल्या, म्हणजे ते नापास झाले. त्याच्यामुळे नापास विद्यार्थ्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. बघा आता ते कुठच्या अर्थानं ब्रँड म्हणतात आम्हाला माहित नाही. आम्ही जो जपतो तो माननीय बाळासाहेबांच्या विचाराचा ब्रँड जपतो. आम्ही जे जपतो ते बाळासाहेबांचा धनुष्यबाणाचा ब्रँड जपतो. आणि आम्ही बाळासाहेबांनी जो संदेश दिलाय काँग्रेस बरोबर जाऊ नये हा ब्रँड जमतो. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्यांना आम्ही सडेतोड भाषेमध्ये उत्तर देतो. जसं की बाळासाहेबांनी स्वतः चप्पल हातात घेऊन काँग्रेसच्या नेत्यांना धडा शिकवलेला होता, तसं आज जे काँग्रेसवाल्यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केली त्याच्यावर बोलण्याचं धाडस युबीटीचं होत नाही हे आमचं दुर्दैव आहे. आणि म्हणून खरा बाळासाहेबांचा ब्रँड विचाराचा हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जाणाऱ्या किंवा वाढणाऱ्या शिवसेनेचा आहे.